नमस्कार. शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे रागिनी म्हणत असते, "आकाश, तू पोलिसांना कशासाठी बोलवलंयस इथे?" तेव्हा आकाश म्हणतो, "नाही आत्तू, मी पोलिसांना बोलवलेलं नाहीये. मी कुणाच्याही विरुद्ध कंप्लेंट केलेली नाहीये." तेव्हा रागिनी म्हणते, "मग पोलीस कशासाठी आलेत?" तेवढ्यातच तिथे आता ACP गायकवाड हे वरती आलेले असतात आणि ते आपली ओळख करून देतात, की मी ACP गायकवाड, CID. तेव्हा आकाश म्हणतो, "हो, तुम्ही या ना." तेव्हा ते म्हणतात, की "सॉरी, आम्ही डायरेक्ट वरती आलो." तेव्हा आकाश म्हणतो, "काही हरकत नाही, माझ्या पायाला लागले त्याच्यामुळे मी चालू शकत नाहीये. तुम्ही कुठल्या संदर्भात इथे आला आहात?" तेव्हा ACP गायकवाड म्हणतात, "पाटेगावच्या समुद्रामध्ये एक बोट ब्लास्ट झाली होती, त्याविषयीच आम्ही इथे बोलायला आलोय." आता पाटेगावच्या समुद्राचं नाव ऐकल्यानंतर इथे रागिनी खूपच जास्त घाबरते. तेव्हा इथे CID म्हणत असतात, की "तुम्ही कमिशनर साहेबांना भेटायला गेला होतात, तेव्हा त्यांनी ही केस आमच्याकडे दिलेली आहे, CIDकडे. आता आम्ही या केसचं इन्व्हेस्टिगेशन करतोय." तेव्हा इथे CIDकडे केस गेले बोलल्यानंतर अभि आता खूप जास्त टेन्शनमध्ये येतो. अभिचा आणि रागिनीचा उतरलेला चेहरा बघून पौर्णिमाला त्या दोघांवरती आता संशय आलेला असतो. तेव्हा आकाश म्हणत असतो, की "मला कमिशनर साहेब सांगत होते, की तुमच्याकडे दिलेली एकही केस तुम्ही सोडलेली नाहीये. संपूर्ण केस तुम्ही अगदी व्यवस्थित हाताळता आणि तिचा छडा लावल्याशिवाय तुम्ही शांत बसत नाही. ते तुमचं खूप जास्त कौतुक करत होते." तेव्हा इथे CID सर म्हणत असतात, "पण आता तुमच्याजवळ बोलायला आलो होतो, पण तुमच्या पायाला लागले. तुम्ही काम करा, तुम्ही आता आराम करा." तेव्हा रागिनी म्हणत असते, की "सर, तुम्ही लवकरात लवकर ह्या केसचा छडा लावूनच टाका. या सगळ्याच्या मागे कोण आहे, माझ्या हक्काचं दुश्मन कोण आहे, हे तुम्ही लवकरात लवकर शोधून काढा." तेव्हा इथे CID सर म्हणत असतात, की "आपण एक काम करूया, मी 2 दिवसानंतर येतो, गुढीपाडवा होऊन जाऊ दे, मग आपण पुन्हा इन्व्हेस्टिगेशन करूया." तेव्हा आकाश म्हणतो, "नाही सर, तुम्हाला जर बोलायचं असेल तर तुम्ही माझ्याशी बोला. मला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारा. खरं तर मलाच खूप जास्त अर्जन्सी आहे. मलाच ह्या केसचा निकाल लवकरात लवकर हवा आहे." तेव्हा रागिनी म्हणत असते, "आकाश, असं काय करतोयस? ते बोलतायत ना की 2 दिवसांनी येतील म्हणून. अरे आता गुढीपाडवासुद्धा येतोय ना. हे बघ, तू जरा 2 दिवस आराम कर. नंतरला या केसवरती तुला जितकं काम करायचं तितकं तू कर." तेव्हा इथे सर म्हणत असतात, "आणि तसंही आम्हाला अजून 2-3 क्लूसुद्धा भेटलेले आहेत. आम्ही एक काम करतो, त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करतो आणि मग तुम्हाला भेटतो. म्हणजे जास्त क्लॅरिटी आपल्याला भेटेल." तेव्हा इथे आता रागिनीला खूपच जास्त घाम येतो. तिला असं वाटत असते, की या केसचं इन्व्हेस्टिगेशन खूपच जास्त झालेलं आहे. आमच्या दोघांची नावं आता पुढे येत आहेत की काय? तेव्हा आता CID सर जायला निघतात आणि आकाशला म्हणतात, "तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा, आपण पुन्हा भेटूया." ते दोघं जण गेल्यानंतर रागिनी म्हणते, की "आकाश, तू या केसचं एवढं इन्व्हेस्टिगेशन करतोयस, मला तर काही माहिती नव्हतं." तेव्हा आकाश म्हणतो, "मला जाणून घ्यायचं या सगळ्याच्या मागे कोण आहे ते. कारण ह्या ब्लास्टमुळे माझं खूप मोठं नुकसान झालं आणि तो भूमीकडे बघत असतो, कारण भूमीची स्मृती गेलेली असते." तेव्हा इथे आजी म्हणत असतात, "अरे, आता ह्या CIDकडे केस गेली आहे ना, आता काळजी करू नको आकाश. या सगळ्याच्या मागे कोण आहे ना, ते लवकरात लवकर सापडेल आणि त्यांना शिक्षासुद्धा होईल." तेव्हा इथे आजी भूमीला सांगत असते, की "तुला माहिती आहे ना, पाटेगावच्या समुद्रामध्ये खूप मोठा ब्लास्ट झाला होता, त्याबद्दलच विचारायला आले होते." तेव्हा भूमी म्हणते, "हो, मला माहिती आहे. मला सगळं काही माहिती आहे." तेव्हा आकाश म्हणतो, "तुला माहिती आहे का? आठवतंय का तुला सगळं?" तेव्हा इथे भूमी म्हणते, "हो, मला सगळं माहिती आहे." तेव्हा रागिनी म्हणते, "काय माहिती आहे तुला? तुला हे सगळं कसं काय माहीत?" तेव्हा भूमी म्हणत असते, "मी सहज घरातली रद्दी लावून ठेवत होते, तेव्हा पेपरमध्ये मी बातमी वाचली." तेव्हा इथे भूमी म्हणते, की "जेव्हा मी पेपरमध्ये बातमी वाचली, त्याच्यामध्ये महाजनांचं नाव आलं होतं, तेव्हा कुतूहलाने मी बाबांना त्याबद्दल विचारलं. तेव्हा बाबांनीच मला हे सगळं काही सांगितलं." तेव्हा रागिनी म्हणते, "अच्छा, म्हणजे तुला तुझ्या बाबांनी हे सगळं सांगितलंय का?" तेव्हा इथे भूमीला काहीच आठवत नाहीये याची तिला आता खात्री होते आणि मग तिच्या जीवात जीव येतो. तेव्हा इथे भूमी जे काही बोलते त्याच्यावरून आकाशला असं वाटत असतं, तिला खरोखर सगळं काही आठवलंय की काय? पण जेव्हा ती म्हणते, की "बाबांनी मला हे सगळं सांगितलं," तेव्हा त्याला खूपच जास्त वाईट वाटतं. तेव्हा इथे भूमी म्हणते, "पण आकाश, अजून याचं इन्व्हेस्टिगेशन झालं नाही आहे का? म्हणजे हा ब्लास्ट कुणी केला? कोण आहे या सगळ्याच्या मागे? काही शोध नाही का लागलाय?" तेव्हा इथे आजी म्हणत असतात, "जाऊ दे ना, आपण कशाला या विषयावरती आता बोलतोय? आता ही लोकं आहेत ना, इन्व्हेस्टिगेशन करतायत ना, आता जे कोणी आहेत ना या सगळ्याचे मागे, ते लवकरात लवकर बाहेर येतील. जा बरं, तुम्ही आता सगळेजण जा आणि गुढीपाडव्याची तयारी करा." तरी ते भूमी आता आकाशसाठी त्याच्या आवडीचे पराठे घेऊन येते आणि त्याला खायला सांगते. तेव्हा आता भूमी बाहेर गेल्यानंतर आजी म्हणते, की "काय झालं आकाश? तुझा चेहरा का एवढा उतरलाय?" तेव्हा आकाश म्हणतो, "बघ ना आजी, म्हणजे मला एका सेकंदासाठी असं वाटलं, की भूमीला सगळं काही आठवते की काय? पण हे सगळं तिला काकांनी सांगितलं होतं."
तेव्हा आजी म्हणतात, नको काळजी करू, तिलासुद्धा लवकरात लवकर सगळं आठवेल की नाही बघच तू. आणि तसंही हल्ली सगळं काही तुझ्या मनाप्रमाणेच होतंय, हो की नाही. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की उद्या तर गुढीपाडवा आहे, उद्याची गुढी आम्हाला दोघांना एकत्र उभारायची आहे. तेव्हा आजी म्हणतात, अरे पण ते कसं शक्य आहे, तुझ्या पायाला सुद्धा लागले ना. तेव्हा आकाश म्हणतो की सगळं शक्य आहे. आता असं मला वाटतं की मी जे काही हे हट्ट करतोय ना, ते आई योगेश्वरी माझ्याकडून करून घेते की काय. कारण भूमी जेव्हापासून या घरामध्ये आली, आम्ही सगळे सण एकत्र साजरे करतोय आणि मला आता उद्याची गुढीसुद्धा उभारायची आहे. तेव्हा आजी म्हणतात की उद्या गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे, सगळं काही तुझ्या मनाप्रमाणेच होईल, असं आता आजी आकाशला म्हणत असतात. तरी ते रागिनी आता खूप जास्त टेन्शनमध्ये असते, कारण आकाशने आता ही केस CIDकडे दिलेली असते. त्यामुळे आता इन्व्हेस्टिगेशन अगदी जोरदार सुरू असतं. आकाश म्हणत असतो की मलासुद्धा तुम्हाला जे काही विचारायचं ते विचारा, मला खूप जास्त अर्जन्सी आहे, या सगळ्याच्या मागे कोण आहे ते मला लवकरात लवकर जाणून घ्यायचं आहे. तेव्हा इथे CID म्हणतात की आम्हाला अजून 2-3 क्लू मिळालेले आहेत, ते आम्ही क्लिअर करतो आणि मगच तुम्हाला भेटतो. हे सगळं आता तिला आठवत असतं. तेव्हा ती अभिला फोन करते आणि विचारते की तुला माहिती आहे ना, आता ही केस CIDच्या हाती गेलेली आहे, काही होऊ शकतं. त्या तांडलेला तू पैसे दिलेस की नाही, कारण जेव्हा आपण बॉम्ब ब्लास्ट केला होता ना, तेव्हा तांडले त्याच्या माणसांबरोबर आपल्या इथे होता, आपल्याबरोबर. त्याच्यामुळे तो तोंड उघडायला नको, काही कर पण त्याला पैसे दे. आज पैसे द्यायचा दिवस होता, तू दिलेस का त्याला. तेव्हा अभि म्हणतो, हो आई, हो मी पैसे दिलेत. तेव्हा रागिनी म्हणते, आणि तू कुठे आहेस आता. तेव्हा अभि म्हणतो, मी जरा थोडा बाहेर आलो आहे. तेव्हा रागिनी म्हणते, हे बघ, या केसचं आता काम खूपच जोरदार सुरू केले आकाशने, आपलं नाव कुठेही येता कामा नये, याकडे लक्ष दे आणि ये आता घरी ये, जिथे कुठे आहेस तिथून, आता खूप जास्त रात्र झाली आहे. तेव्हा इथे अभि म्हणतो, हो आई, ठेवू का फोन. आणि फोन ठेवल्या ठेवल्या ताणलेला जे पैसे आणलेले असतात देण्यासाठी, ते पैसे तो आता जुगारामध्ये लावतो. जुगार खेळायला अभि बसलेला असतो आणि सगळे पैसेसुद्धा तो हरत असतो. तर इथे आता आकाश भूमीला म्हणत असतो की माझा परफ्यूम जो कपाटामध्ये आहे तो दे ना. तेव्हा भूमी सगळीकडे शोधत असते पण तिला सापडत नसतो. तेव्हा आकाश म्हणतो, तिथे खाली ड्रॉवरमध्ये आहे का बघ ना. तेव्हा भूमी म्हणते, परफ्यूम कोणी खाली ठेवतं का, वरतीच असायला हवंय ना. थांब, मी वरती पण बघते त्या बॅगमध्ये आहे का. तेव्हा आकाश म्हणतोय, नाही नको नको, त्या बॅगमध्ये बघू नकोस, उगाच पडलीस तर आता मी सुद्धा नाही आहे तुला वाचवायला, माझाच पाय दुखतोय माहिती आहे ना. तेव्हा इथे भूमीला खूप वाईट वाटतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, काय गं भूमी, काय झालं, मी मस्करी करत होतो. तेव्हा भूमी म्हणते, काय आकाश तू पण कधीचं मला परफ्यूम शोधायला लावतोयस, तुला माहिती आहे का, खूपच अट्टी आहेस तू. मुद्दामून मला क्षुल्लकचं काम देऊन इथे थांबायला लावलेस ना. मी सहज तुझा आवाज ऐकून इथे आले, तर तू मला मुद्दामून थांबून घेतलेस, इथे कामाला लावलेस. तेव्हा भूमी म्हणते, थांब, तुझं परफ्यूम सापडत नाही आहे ना तुला. हे बघ, मी पूजेसाठी आहे ना अत्तर घेतलं होतं, हे अत्तर मी तुझ्या कानाच्या तिथे लावते. तेव्हा आकाश म्हणतो, अगं भूमी, काय करतेस तू, कोणी आलं तर. तेव्हा इथे भूमी त्याला मारते आणि म्हणते, काही बोलू नकोस, तुला माहिती आहे का परफ्यूम कुठे ठेवतात, इथे कानाच्या इथे ठेवतात. आणि ते आता लावत असताना इथे आकाश भूमीच्या गजरेचा वास घेत असतो. भूमी म्हणते, कसा सुगंध आहे. तेव्हा आकाश म्हणतो, हो, खूपच सुंदर सुगंध आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी, तू माझ्या आजूबाजूला असतेस ना, तेव्हा संपूर्ण वातावरण हे सुगंधमय झालेलं असतं. तेव्हा भूमी आकाशकडे बघतच राहते. तेव्हा आकाश म्हणतो, काय गं भूमी, काय बघतेस, तू ज्या अटी घातलेल्या आहेस ना, त्यातली दुसरी अट आहे ना, त्याच्यामध्ये हे बसतं का त्या नियमामध्ये. तेव्हा भूमी खूपच जास्त लाजते आणि लगेचच ताट घेऊन बाहेर निघून जाते. तेव्हा इथे आकाश हसायला लागतो. तर इकडे पुढील भागामध्ये आपण आता बघूया, गुढीपाडव्याच्या पूजेचा मान हा पौर्णिमा आणि अभिला दिलेला असतो. तेव्हा आता पूजेचं ताट घेऊन पौर्णिमा येत असते, त्याच्यामध्ये शेला आणि पेठा असतो. तिला ठेच लागते आणि त्यातला शेला आणि पेठा खाली बसलेली जी भूमी असते, ती रांगोळी काढत बसलेली असते तिच्या डोक्यावरती, आणि शेला खांद्यावरती जाऊन पडतो. तेव्हा भूमी ते दोन्ही घेऊन वरती येते आणि म्हणते की हे दोन्ही खाली पडले होते. तेव्हा आकाश म्हणतो की आता गुढीपाडवा याचा मान तुला भेटलेला आहे, गुढी तू स्वतःच्या हाताने उभारायची आहे, असं आकाश आता भूमीला म्हणतो. त्यामुळे इथे गुढी उभारण्याचा मान आता भूमीला मिळालेला असल्यामुळे आकाश आणि भूमी दोघंजण मिळून गुढी उभारतात.